माझी बहीण आज माझ्या उद्या रक्षाबंधन आहे. रक्षाबंधनाला नसणारे भाऊ, लाडक्या भाऊ, तिचा लाडका भाऊ गेली हो माझी बहीण, आज गेली शेवटची, मला सोडून गेली. काय पाहिजे? काल रात्री माझ्या भावाला, छोट्या भावाला 1 वाजता फोन आला होता संदीप गवारेचा की जरा घटना घडली आहे, तुम्ही हॉस्पिटलला या. मग भावाला वाटलं घरी जायचं का हॉस्पिटलला. त्याने त्या फोनच्या ह्याच्यात ऐकलं नाही. तो घरी गेला. घरी पाहिला तर सगळं ते अस्तव्यस्त पडलेलं होतं तिथं. आणि घरून मग ते म्हटले दवाखान्यात नेले. मग तो दवाखान्यात गेला. दवाखान्यात गेल्यानंतर त्याला कळलं की असं असं झालंय की बहिणीचा आपल्या शेवट झालेला आहे. मग त्यांनी मला फोन केला की दादा असं असं झालंय, तू लवकर ये. मग आम्ही तिथं गेल्यानंतर पाहिलं तर डॉक्टरांनी तिला मृत घोषित केलं होतं. पण आम्हाला त्यावेळेस असं अचानक एवढा धक्का बसला की अचानक कळेनाच आम्हाला की नक्की झालंय काय, की काय झालंय आणि ती गेली. तर त्यानंतर आम्हाला उलगडा झाला की तिथं असं असं घडलं होतं की बाबा तिला ज्या रूममध्ये ते म्हणतात आरोपींनी काहीतरी सांगितलंय वाटतं की त्यांनी काय हे केलं म्हणून. परंतु जर सुसाईड करायचं असतं तर दरवाजा उघडा ठेवला नसता. हे रेकॉर्डवरती दरवाजा उघडा ठेवून सुसाईड करेल का? मी आजपर्यंत तरी ऐकलंय का असं? आपण कधी कुठल्याच गोष्टीत ऐकलेलं नाही. मला तर शंका आहे की सासू सासरा आणि नवरा यांनी गाई घातपात केल्याची शंका मला या ठिकाणी वाटते. त्यामुळे पोलीस प्रशासनाला माझी विनंती आहे की ह्याच्यावरती चौकशी चांगली करावी आणि आरोपींना कठोर शिक्षा व्हावी, हीच आमच्या कलाटेक परिवाराची विनंती आहे. आणि वारंवार तिला त्रास दिला त्या माणसांनी, नालायकांनी, त्या सचिन गावारे, संदीप गावारे आणि सचिन गावारे, उत्तम गावारे आणि ती संजीवनी गावारे. इतकं छळलं माझ्या बहिणीला की बास रे बास. भावांना सही देऊ नको, हिस्साच घे. आणि नंतर मग तिला त्रास द्यायचा. मग माझ्याच प्रॉपर्टीत, मला तुमच्या प्रॉपर्टीत आम्हाला हे पाहिजे. मग आमच्या दोघांच्या एकत्र खरेदी प्रॉपर्ट्या होत्या, त्या माझ्याकडनं लिहून घेतल्या. माझा शेअर त्यांनी लिहून घेतला. मी म्हटलं चला जाऊ द्या, बहिणीलाच जातात आपलं, जाऊ द्या बहिणीलाच जाते. असं 2-3 वेळा घडलेले. त्याचं डॉक्युमेंट